नमस्कार, मी बुद्धेवार नरेश, विषय विशेषज्ञ कृषी हवामानशास्त्र, कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली येथून आलो आहे. आम्ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी आपल्या गावातील शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपद्वारे हवामानावर आधारित कृषी सल्ला देतो. त्याचा तुम्हाला तुमच्या बागेमध्ये नियोजन करण्यासाठी काय फायदा होतो का, हे तुमचं थोडक्यात परिचय सांगून तुम्ही हे सांगा. माझं नाव किशोर विठ्ठल चापले, मुक्काम निमगाव, पोस्ट निमगाव, तालुका धानरा, जिल्हा गडचिरोली. माझ्याकडे 3 एकर ओलिताची शेती आहे. त्याच्यापैकी अर्धा एकरला मी आंब्याचे झाडं लावलो. 165 झाडं आहेत. त्याच्यातून 3 जाती आहेत, केशर, लंगडा आणि दशेरी. तर आम्हाला कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोलीवरून हवामान बदलाविषयी माहिती मिळाली. त्या माहितीचा उपयोग करून आम्ही आता बाग लागवड केल्यामुळे त्याच्यातील फळगळ किंवा होणारी नुकसान आमची कमी होत आहे आणि त्याच्या वापरानुसारच आम्ही शेती करत आहोत. म्हणजे हवामानाचा अंदाज मिळाल्यामुळे तुमचा फायदा होतो का? होत आहे. किती टक्के नुकसान कमी झालेलं आहे तुमचं? आता म्हणजे 15-20% नुकसान कमी झाले आमचं. मागच्या आठवड्यामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासहित पाऊस पाणी मिळालेला होता. त्याचा अंदाज मिळाल्यामुळे तुम्हाला काय नियोजन करता आले? नियोजन म्हणजे आम्ही बल्ल्या लावून झाडांना सर्व बांधून ठेवलं, म्हणजे फळ गडले नाही पाहिजे याच्यासाठी म्हणून बांधून वगैरे ठेवले. आणि जो आपण गोवऱ्या आणि ते तणसाची कुटार असतो तो जळत ठेवल्यानंतर गार नाही पडत. बरं बरं बरं. म्हणजे ह्या अंदाज मिळाल्यामुळे तुम्ही नियोजन करून ठेवलं, नियोजन केले आणि त्याच्यामुळे तुमचं हे जी काय बाग आहे ती बागाचं उत्पन्न चांगलं मिळालंय तुम्हाला, असं म्हणणं आहे का तुमचं? हो. बरं बरं. धन्यवाद.